Namaskar friends, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel enriching knowledge. And in this video tutorial of data structures, we will cover this point, that is two-way linked list. Very easy and simple point, a very interesting point. You have seen all the things about linked list, and here we will see this new concept, that is two-way linked list. So let's start the video. Instead of reading all these written notes, we will directly see the example and then I will tell you the things. ठीक आहे, नीट बघा, डायग्राम मध्ये तुम्ही क्लिअर कट बघू शकता. अतिशय सोपं आहे. टू वे लिंक्ड लिस्ट आतापर्यंत जी बघितली ती होती वन वे लिंक्ड लिस्ट. म्हणजे कसं होतं की एक स्टार्ट नावाचा पॉइंटर होता, त्या पॉइंटर पासून लिंक लिस्ट पुढे कंटिन्यू चालत जायची आणि लिंक ही अशा पद्धतीनेच होती वन वे. बरोबर आहे. आता तसं नाही. इथे कसं दिलं नीट बघा. स्टार्ट नावाचा इथे व्हेरिएबल आहे, पॉइंटर आहे. या पॉइंटरनं पॉइंट केलेला आहे या पहिल्या नोडला आणि या पहिल्या नोडमध्ये नीट बघा तीन पार्ट पडलेले आहेत. पहिल्या पार्टला म्हणतात इन्फो पार्ट, दुसऱ्या पार्टला म्हणतात बॅक पार्ट आणि तिसऱ्या म्हणतात फॉरवर्ड. या बॅक पार्टमध्ये ॲड्रेस आहे पहिल्या नोडचा, जे कोणी असेल ते पहिला नोड. नीट बघा आता. आणि फॉरवर्डमध्ये नेहमी ॲड्रेस कशाचा आहे? पुढच्या नोडचा. समजतंय तुम्हाला? अतिशय सिंपल. याला म्हणतात टू वे लिंक्ड लिस्ट. म्हणजे दोन्ही बाजूने ॲड्रेसिंग आहे. मागे सुद्धा रिटर्न करता येतं आणि पुढे सुद्धा फॉरवर्ड कर जाता येतं. तर रिव्हर्स अँड फॉरवर्ड दोन्हीही गोष्टी इथं शक्य होतात. व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट आहे. वाचल्यानंतर अतिशय सोपं वाटेल आणि छान वाटेल. नीट बघा. टू वे लिंक्ड लिस्ट बघा. इन वन वे लिस्ट देअर इज ओनली वन वे दॅट द लिस्ट कॅन ट्रॅव्हल. बरोबर आहे. एकाच मार्गाने आपण जाऊ शकत होतो. पुढे काय झालंय? दिस इज द बिगिनिंग ऑफ द लिस्ट. ठीक आहे. द पॉइंटर व्हेरिएबल स्टार्ट इज यूज्ड. स्टार्ट पासून पुढे पॉइंटर व्हायचं आणि मग जसं जसं पॉईंट जाईल पुढे पॉइंटर होत राहील, म्हणजे लिंक होत राहील. स्टार्ट पॉइंटर पॉइंट्स टू द फर्स्ट नोड, दॅट इज हेड नोड. पहिले आपण हेड नोड म्हणतो, जो कोणता पहिला नोड आहे त्याला. ठीक आहे. इन एव्हरी नोड देअर इज अ पॉइंटर विच पॉइंट्स ऑर लिंक्स टू द नेक्स्ट नोड. मग पुढे जशी लिंक जाईल तशा पद्धतीने ही लिस्ट पुढे सरकत जाईल, पण वन वे. बट हिअर आता इथे तसं नाही आहे. नीट बघा. यामध्ये काय पॅटर्न आहे? बट हिअर इन द टू वे लिस्ट, म्हणजे टू वे लिंक्ड लिस्ट, देअर इज अ लिनियर, इथे ठीक आहे, लिनियर कलेक्शन ऑफ डेटा एलिमेंट्स कॉल्ड नोड्स. नोड्सच असतात. आपण आधीपासून तेच शब्द वापरतो, नोड्स. व्हेअर ईच नोड देअर आर थ्री पार्ट्स. प्रत्येक नोडमध्ये, व्हेअर इन ईच नोड, प्रत्येक नोडमध्ये किती पार्ट आहेत? तीन पार्ट. आपण आत्ताच व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं. चला आता पहिलं बघा काय म्हणणं पॉईंट. इन द फर्स्ट पार्ट ऑफ द नोड देअर इज इन्फॉर्मेशन, म्हणजे डेटा आहे. सेकंड पार्टमध्ये काय आहे? मागच्या लोकेशनचा ॲड्रेस आहे. बघा, लोकेशन ऑफ द प्रिव्हियस नोड. बरोबर आहे. पहिल्या नोडचा किंवा पहिल्या एलिमेंटचा किंवा पहिल्या आयटमचा काय आहे? लोकेशन आहे, ॲड्रेस आहे. आणि तिसऱ्या पार्टमध्ये काय आहे? बघा, इन द थर्ड पार्ट नेक्स्ट लोकेशनचा, म्हणजे नेक्स्ट लोडचा ॲड्रेस आहे किंवा लोकेशन आहे. व्हेरी इझी. आता ही डायग्राम जी आत्ताच थोड्या वेळा खाली बघितली बघा, अतिशय सिंपल आहे. स्टार्ट नावाचा पॉईंट आहे. तीन पार्ट पडत आहेत. पहिल्या पार्टमध्ये डेटा आहे, दुसऱ्या पार्टमध्ये आधीच्याचा ॲड्रेस आहे आणि थर्ड पार्टमध्ये पुढच्याचा ॲड्रेस आहे. व्हेरी इझी. मग याचा फायदा काय? बघा, ऑपरेशन्स ऑन टू वे लिंक्ड लिस्ट. काय ऑपरेशन करण्यासाठी? बरोबर आहे. पहिलंच ऑपरेशन काय आहे? नीट बघा. इथं काय दिले? ट्रॅव्हर्सिंग, म्हणजे काय करणे? व्हिजिट करणे. आता इथे व्हिजिट कसं करता येईल? दोन्ही डायरेक्शनने. कसं बघा, हिअर वी कॅन ट्रॅव्हर्स द लिस्ट इन ऑर्डर टू प्रोसेस ईच नोड. मागे पुढे कसंही ट्रॅव्हर्स करता येईल तुम्हाला. सर्चिंग, प्रत्येक या लिंक्ड लिस्टमध्ये कुठे कोणतं आयटम आहे हे सर्च करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. त्यानंतर इन्सर्टिंग, म्हणजे काही इन्सर्ट करायचं असेल तर ते सुद्धा सोपं आहे. डिलीटिंग, आणि एखादा नोट डिलीट करायचा असेल तर ते सुद्धा व्हेरी इझी जॉब आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टू वे linked list. Very interesting and easy concept, just theoretical concept. You can easily understand, and if you have any doubt, please feel free to comment in the comment box. Thanks for watching. Bye friends. Like, share, subscribe and press bell button.